नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी क्लास करून डायरेक्ट ॲग्रिकल्चर कॉलेजला आलो आहे. इथं नेचर्स ब्युटी बघू शकता तुम्ही, कसली भारी आहे. आणि मी खूप दिवसांनी व्लॉग करतो आहे, कारण माझा थोडा अभ्यासात बी बिझी झालतो आणि आमचे क्लासेस पण नव्हते. तर आणि हा व्लॉग मम्मीच्या फोनमध्ये करतो आहे मी, मस्तपैकी मोटो. आणि मम्मी डायरेक्ट ॲग्रिकल्चरला आली आणि मला धप्पा दिला आहे क्लासच्या इथे. मग आता आम्ही आलो ॲग्रिकल्चरचं एक्झिबिशन बघायला. आज एक्झिबिशन लागलं. सो मी तुम्हाला पुण्याचं बेस्ट ॲग्रिकल्चर कॉलेज आणि चांगलं एक्झिबिशन दाखवतो. तिथं तुम्हाला फक्त हरियाली आणि खूप काही दिसेल. मला हे खूप आवडतं, कारण नेचर्स ब्युटी ऑलवेज आय लव्ह इट. आणि तुम्हाला दाखवतो झाडं झोडपे कसे लावले तिथं. कसं मस्त वाटते बघा, कशी हरियाली वाटते. एखादं असं घर पाहिजे आपलं एका ठिकाणी मस्त, आहे ना. खूप मस्त आहे. एंट्रन्स कुठं एंट्रन्स आता एक्झिबिशनला एंट्री. ओके, थँक्यू. तर आम्ही आलो आहे एक्झिबिशनला. पुढून लेफ्ट बोललो आहे. हरियाली चेक. मित्रांनो, असा एंट्रन्स आहे या एक्झिबिशनसाठी. आणि हे बघू शकता, फुले कृषी 2025 असं लिहिलेलं आहे. मित्रांनो, आता आपण एंट्री करू. आपण एका व्यक्तीसाठी थांबलो आहे, तर ती दिदी आहे, ती त्यांच्यासाठी. आणि दुसरे जे आपल्याला पूर्ण गाईड करणार आहे हा एक्झिबिशन, हा टूर, तर ते सर आपल्याला आज भेटणार आहे. सावंत सर त्यांचं नाव आहे. आता आपण त्यांच्याकडून बरीचशी माहिती आज जाणून घेणार आहे. शेताच्या बाबतीत, शेती रिलेटेड वगैरे, बाकी जे पेस्टिसाइड्स वगैरे यूज करतो आपण पिकांना ग्रो करायला, वेगवेगळे जे आपण पदार्थ, केळी झालं वगैरे वगैरे, प्लांटेशन कसं होतं, तर ते सगळं त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे. बाकी त्यांचं एक्झिबिशन लागलेले आहेत भरपूर गोष्टींचे, तर आपण जाणून घेऊया. तर चला, मी तुम्हाला आज भेटतो. ती दिदी येणार आहे. हात कर. तर ती दिदी माझ्याबरोबर आत येणार आहे एक्झिबिशन बघायला. सो लेट्स गो. एंट्रन्स. तर मित्रांनो, मागे मी आलतो तेव्हा सरांनी मला त्यांचं हे सरांचं जे आहे ना, सरांचं ऑफिस इथं आहे. ते सर आपल्याला जे पुढं भेटणार आहे त्यांचं ऑफिस हे दिसतंय का तुम्हाला? मग पुढे जाऊन अजून क्लिअर दिसेल थोडं. हां, त्यांचं ऑफिस हे इकडं. आणि त्यांचे जे बायोटेक्नॉलॉजी लॅबोरेटरी, त्यांची इथं लॅबोरेटरी आहे त्यांचं. तर जे बनाना वगैरे वेगवेगळे जे हे असतात, म्हणजे सीड्स म्हणू शकता, किंवा छोटे छोटे प्लांटेशन केलेले झाडं असताना, ते झाडं ते इथं ह्याच्यामध्ये ठेवता, ग्रोथसाठी ठेवता. तसं मी बायो नाही करत आहे, पण काय माहिती, मला इच्छा आहे अशी खूप जाणून घ्यायची शेतीबाबत वगैरे वगैरे. सो मी आलो आहे आज बघायला सगळं. आणि मी आधी पण येऊन गेलो, बट कधी एक्झिबिशनसाठी नव्हतं आलो, ॲसच फिरायसाठी, मजा येते म्हणून. आणि इथं शांतता पण खूप आहे, ग्रीनरी आहे, म्हणून मला लय आवडते इकडं असं ग्रीनरी टाईप एरियामध्ये. तर इथं वर्मी कंपोज युनिट आहे बघा. बायो स्टुडंट्स जे आमचे ब्लॉग बघत आहात, तर बायोलॉजी मला खूप आवडतं, बट मला लाईफमध्ये तिथं स्कोप नव्हता वाटत माझा, म्हणून मी विचार केला की PCM घेऊ, इंजिनिअरिंग करू. यश दादा. सो हे सगळं हँडमेड आहे. आणि सगळे जे हँडिकॅप महिला आहे वगैरे, त्यांनी बनवलेलं असतं. तर ते मला वाटतं एक्झिबिशनमध्ये असेल.
हे आहे मित्रांनो झेंडू फूलचं प्लांटेशन. आणि ओव्हर मॅच्युअर झालं तरी तुम्ही भोपळ्यासारखी स्टेज दिसते प्रॉपर स्टेज हार्वेस्टिंगची सेमी काकडीसारखी लागते. जर मोठं झालं त्यात हे व्हरायटी आहे का त्याची कलरमध्ये येते ओके. कलर डिफरन्स कसं किलो जातं? आता मी ह्याचे 7 वेळा हार्वेस्टिंग केलं. 7 वेळा मी कॉलेजच्या बेनिफिट 7 किलो निघलं होतं. हां हां. मार्केट यार्डला 150 रुपये किलो. हो का? किती दिवसात हार्वेस्टिंग किती दिवसात होते? हार्वेस्टिंग 45 दिवसाची. मित्रांनो हे झेंडू नाही आहे ॲक्च्युली, हे काहीतरी काकडी टाईप आहे मला दिसतंय ते. मी झेंडू बोलून दिलं कारण त्या झेंडूचे फुलंच मला दिसली म्हणून, पण हे झेंडू नाही, हे काकडी आहे. हां हे झेंडू बोलू शकतो. हे झेंडूचं प्लांटेशन दिसतंय पूर्ण लाईन. बाकी याच्यात काकडी टाईप काहीतरी त्यांनी लावलेलं आहे ग्रीनमध्ये. हे बघा असं आहे दिसत असेल तर या साईडला, आणि त्याच्यातच वेगळा येल्लो कलरमध्ये. आणि हे नाही माहीत नाही मला. रेड कॅबेज आहे, रेड कॅबेज आहे. असं ह्या मोठं एकारमध्ये त्यांनी बनवलेलं सगळं एक्झिबिशन आहे. आणि सगळं प्लांटबाबतच माहिती देणार कारण ॲग्रिकल्चर. आणि सर इथं बसलेत का थांब. मित्रांनो इथं ड्रोन उडणार आहे आता हे सगळं कवर करण्यासाठी. आणि ह्यांनी ड्रोन बनवलं आहे का काय केलं माहीत नाही, आता दिसेल आपल्याला त्यांनी बनवलेलं. हे ड्रोन बघा केवढं वेदू दादा, तुझ्या ड्रोनपेक्षा तर खूप बेकार आहे हे ड्रोन. स्टार्ट होणार आहे ड्रोन उडायला. तर मित्रांनो ही आहे कांद्याची पात जी त्यांनी उगवली आहे. आणि ते त्यांचे स्टेजेस आहे बघा. हे पहिलं, ही फर्स्ट स्टेज, नंतर थोडं ग्रो होऊन तिकडं तिकडची थर्ड स्टेज आहे गेस. ते खूप ग्रो झालेली आहे भरपूर. तर अशा 3-4 स्टेजेसमध्ये त्यांनी असं दाखवलं आहे हे एक्झिबिशन. खूप मस्त आहे. आता आम्ही सरांना भेटतो आणि तुम्हाला माहिती देतो, पण आधी आपण हे ड्रोन बघूया कसं उडतं आणि काय आहे ड्रोन. स्प्रेइंगसाठी यूज आहे का? नाही, एरिया हा रेड झोनमध्ये येतो ना. हां राईट. इथं फ्लाइंगची परमिशन येते, तर मग GPS सिग्नल कमी दाखवतो. आता नेटवर्कच नाही त्याचं कनेक्शन. ते रेड एरिया बोलले आम्ही आतापर्यंत, आता सिग्नलच नाही येतं, कनेक्शनच नाही म्हणतं. कारण की 5 फुटाचे पूर्ण मिलिटरीचा एरिया मागं. हां राईट. रेड झोनमध्ये उडतच नाही, सिग्नलच फ्लाइंग ऑब्जेक्टचे बंद ठेवतात 5 किलोच्या वरच्या. हां बरोबर. आपला फोटो काढ ना. फ्लाइंग झोनमध्ये पण नाही आहे ना, असं सीन आहे. तर मित्रांनो हे ड्रोन जे आहे ते स्प्रेइंगसाठी काम येतं. तर हे जे फ्लावरचे स्प्रेइंग आहे ना, त्या स्प्रेइंगसाठी काम येतं जे वरतून फ्लावरचे. सो तेवढंच आहे ड्रोन. बाकी असं काही त्यांनी स्पेशली फोटोशूट वगैरेसाठी नाही आणलं याचं. ते एक दाखवण्यासाठी की जरी फार्मर येऊ नाही शकला तरी तो ड्रोननी अख्खा कवर करू शकतो त्याचा जो फार्मिंगचा एरिया आहे. म्हणजे हा उडलं बघा, उडलं. लक आहे आपला लक आहे. लक आहे मित्रांनो आपला. तर मित्रांनो स्प्रेइंग करते बघा.
बघा. पाणीमध्ये लँडेड सक्सेसफुली. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो नक्की काय होतं. ते ड्रोन आहे ते ॲज ॲग्रिकल्चर पर्पज यूजसाठी आहे. आणि ते जसं की आत्ता बघितलं जे फार्मर्सला जर जमलं नाही असं लांब लांब एरिया कवर करायला तर तो ड्रोननी पण करू शकतो. एवढीच माहिती मला. बाकी मला नाही माहिती आता नक्की काय. ह्याच्यासाठीच असेल यूज ड्रोन. ठीक आहे दिले ना 10 लिटर्स ॲग्री ड्रोन आणि ड्रोनची थोडीफार माहिती. सो हा यूज आहे वाटतं ड्रोनचा. ठीक आहे गुड गुड गुड. महाविद्यालय पुणे हां यांनी हे प्रत्येक 5 वर्षाला आपण हे प्रदर्शन बघतो. त्यामध्ये आज विषमुक्त शेती आपण विषमुक्त म्हणजे केमिकल फ्री शेती आपण करतो. ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे. त्यामध्ये सगळे जीवाणू खतं आहेत. सेंद्रिय किंवा सेंद्रिय शेती जी कशी कल्पना आहे ती सर्व आपण हे प्रत्यक्षात विषमुक्त शेती हां. हे केली. मित्रांनो आपण थोडं पुढं आलो आता ते ड्रोन तिकडं ड्रॉप करून आपण थोडं पुढं आलो आहे. हे काय आहे राळा 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 नाव आहे याचं. हे थोडीफार माहिती दिली आपल्याला राळाबद्दल. तर राळा झाल्यावरती आता हे आहे बार्नयार्ड मिलेट. बार्नयार्ड मिलेट. तर आपण ड्रोन सोडून थोडं पुढं आलो आहे. आपल्याला सरांकडून माहिती घ्यायची आहे बट सर थोडे बिझी आहेत. त्यांच्याकडं थोडेफार त्यांचे जे फ्रेंड्स वगैरे म्हणू शकता किंवा त्यांचे जे ओळखीचे वेगळे सर आहेत ते आलेले आहेत. मुद्रा आरोग्य पत्रिका बघू शकता. ही जी आहे ती वीट आहे. हे जे आहे वीट. वेगवेगळ्या प्रकारचे वीटमध्ये भरपूर आहे. ॲग्रिकल्चरमध्ये शिकायसारखं भरपूर आहे. आणि इथं सगळ्यात आवडतं फूल माझं ज्याने मला कायम पॉझिटिव्ह वाटतं ते आहे सनफ्लावर. सनफ्लावर प्लांटेशन पण केलेलं आहे त्यांनी. खूप मस्त वाटतं सनफ्लावर मला. खूप मोठे मोठे सनफ्लावर आहेत मित्रांनो. चेक करू शकता. आणि त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट पण केलेले आहे. वा 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 मस्त. तर चला आता आपण आज जाऊया. इथं काय झालं हे आहे मुळांचा ठेवा निसर्गाचा अनमोल वारसा सॉरी. रूट्स जे अंडरग्राउंड रूट्स आहे ना ते. प्रॉपर लाईट. वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या झाडांचे जे रूट्स आहेत ना अंडरग्राउंड त्याच्याबद्दल त्यांनी हे दिलं. हां इथून चालू करूया. बाय असे वेगवेगळे नावं आहे ते कळत नाही मला. रताळी जे उपासाला खातो तेच. जे मला माहिती मी तुम्हाला सांगतो जे खातो आपण हे रताळे त्याचं रूट्स आहे. बाकी कांदा काय वेगळ्या प्रकारचे कांद्याचे रूट आहे. मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या कांद्याचे पण रूट्स आपल्याला दिसत आहे इथे. सफेद मुसळी जे मराठीमध्ये नाव आहे आणि इंग्लिशमध्ये खाली नाव दिलं आहे.
हे आलेले आहे आले वेगवेगळ्या प्रकारचे आले. हळद पांढऱ्या, कस्तुरी हळद पांढऱ्या, कस्तुरी हळद पिवळी, ही जी आपण खाऊ, याचा आपण ठेचा करून खाऊ शकतो, एवढं मला माहिती आहे. हा इथं दिलं थोडं, हे मला माहिती आहे. हे 3 प्रकार मला जरा ओळखीचे वाटले माझे. ई हे जे ते चॉकलेट नसतं का, काय नाव त्याचं, फरेरो रोशर फ्रॉम इंडिया. फरेरो रोशर आहे बघ, हे बिग फरेरो रोशर. लोक मला हाकलून देतील इथले जर ऐकलं त्यांनी तर. वेगवेगळ्या प्रकारचे पाणी कांदा पहिल्यांदा ऐकतो मी. पाणी कांदा, त्याचा मूळ आहे, म्हणजे त्याचे जे मूळ आहे रूट्स, त्याबद्दल ते कांदा. हां, हे जरा ओळखीचे वाटतं आता सगळे. मुळा, रताळी, हा हे बघा रताळी, लसूण, बटाटा. मित्रांनो आलो आहे आपण, जे आता आपण आत्ता सगळं बघितलं ते मला वाटतं जे रूट्स असतात, रूट्स त्याबद्दल थोडीफार त्यांनी अशी माहिती पण दिली ती आतमध्ये. आणि रूट्स पण वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर रूट्स होते जे माझ्यासाठी खूप अननोन होते आणि जे मला बघायला भेटलं, खूप चांगलं वाटतं. आणि आता आपण इथं आलेलो आहे कॉलेज ऑफ डिव्हिजन ऑफ सॉईल सायन्स बघायला. इथं आता हे T1, हे वेगवेगळ्या प्रकारचे, भाई काय हे मला सुचत नाही सांगायला. सॉईल ॲप्लिकेशन इन्क्युबेटेड कंपोस्ट Z-NSO4. अच्छा, हे काहीतरी वेगळंच आहे. नाही मित्रांनो, नो आयडिया. पण एवढं माहिती की हे गहू आहे. आपल्या भाषेत वीट आहे, गहू आहे. बाकी मला नो आयडिया आहे काय आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे आम्हाला, ऑर्गॅनिक फार्मिंग. क्लायमेट रेशन फार्मिंग. मला वाटतं जे सॉईल असतील ना त्याच्याबद्दल हे चेंज दिलेलं. हां, सॉईल आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी सॉईल चेंज. भरपूर प्रजा आहे इथं. वेगवेगळ्या झाडांची प्रजा आहे. वेगवेगळे हे बाबा खूप काही आहे इथं. ते सगळं वेगवेगळे झाडांचे प्रकार, किंवा जे आपण नॅचरल फार्मिंग करतो, जी प्रॉपर नॅचरल आपल्या हाताने असते, ते फार्मिंगचे वेगवेगळे प्रकार आहे. आणि आता आपण चाललो आहे या दुसऱ्या साईडला. कुठे जायचं आता? स्टॉल काय स्टॉल? आता आम्ही भाज्या फळं पाहून जमलो आहे, तर आता खाण्याचे स्टॉल बघायला आलो. खायला पण भेटणार आहे. मग खाण्याचे स्टॉल बघायला चाललो आहे आम्ही. आणि आता आम्ही खूप मोठे मम्मी आहे. किती याच्यामध्ये केलं त्यांनी एक्झिबिशन, सांगितलं काही? सरांनाच विचारायचं. आता हे सगळी आयडिया आणि सगळं माहिती आपल्याला सरच देतील जेव्हा ते येतील. आता ते थोडे बिझी आहेत, ते सांगताय की काय कसं काय. त्यांचे वेगळे हे भेटले, त्यांचे ओळखीचे लोक भेटले त्यांना कॉलेजचे. सो त्यामुळं त्यांना ते थांबून इथं वेगवेगळे खायचे स्टॉल आहे. सगळं वेगळं खायचे स्टॉल आहे लागलेले, जे मला नाही वाटत माझ्या कामाचे असतील. फिक्स रेट, सिंगल पॉट 15 रुपीज. मित्रांनो आता आपण फूड कोर्टमध्ये घुसलो होतो आणि आपल्याला फूड कोर्टमध्ये बघा कोण भेटले. आदिवासी बाबा, फुल आदिवासी. जर कोणी आमचे सबस्क्रायबर थोडेफार टकलो असतील, त्यांच्यासाठी जर आणायचं असतं तर आम्हाला आणू शकतो. मी माझ्या मामांसाठी घेतलं आहे. मित्रांनो, यू नो व्हॉट टाईम इट इज. रेहान्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, डिसेंबर. రేయాంష్ కాలేజ్ ఆఫ్ హోటల్ మేనేజ్మెంట్ నిజామాబాద్లో ఉంది. तर
मित्रांनो मला कंटाळा आला आहे खूप आता. मित्रांनो आम्ही आता इथंच थांबतो. सरांची मुलाखत घेऊन आपण हा ब्लॉग एंड करूया. कॅबेज बघून घ्या एकदा लास्ट. सर आम्हाला सांगा की हे एक्झिबिशन का ठेवलेलं आहे आणि कशाबद्दल आहे सगळं. हे कृषी महाविद्यालय आहे, BSc ॲग्री MSc ॲग्रीचं एक कॉलेज आहे. इथे आपण यावर्षी विषमुक्त शेती तर त्याचा एक प्रकल्प इथं राबवलेला आहे. त्यामध्ये रासायनिक खतं ही कुठली याच्यावर आपण मारलेली नाही त्या पिकावर. लोकांना रासायनिकमुक्त फळं भाजीपाला कडधान्य देणं हा ह्या प्रदर्शनापाठीमागचा उद्देश आहे. तसंच विद्यापीठाच्या संकरित वाहन आहेत सगळे. संकरित वाहनाची इथं लागवड केलेली आहे जेणेकरून नवीन पिढीला किंवा विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, युवक असतील, शेतकरी असतील तर त्यांना शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी पण इथं उपक्रम ठेवलेले आहेत. त्यामध्ये ड्रोन आहे. तर ड्रोनमध्ये आपण हां आता आम्ही ड्रोन बघितलं तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या आम्हाला ड्रोनबद्दल पण. जो आपला इथं ड्रोन आहे तो ड्रोन कमीत कमी त्याची किंमत एक 3.5 ते 4 लाख रुपये आहे. हां. त्या ड्रोनने आपलं मनुष्यबळ जे शेतीतलं आहे जे जिथं कमी आहे तर त्या ड्रोनने आपण पिकांवर फवारणी सर्व करू शकतो. त्याच्यामध्ये रोगनाशक असेल, कीटकनाशक असेल, विडीसाईड असेल तर ह्याची पिकांवर आपण कुठलाही माणूस नसताना त्याची फवारणी करू शकतो. तर त्याच्यामध्ये एका 7 मिनिटाला कमीत कमी 1 एकर 18 मिनिटाला 3 एकर क्षेत्र फवारणी त्या ड्रोनने केली जाते. त्यामुळे मनुष्यबळ वाचते, शेतकऱ्यांचे पैसे वाचू शकतात. बरोबर. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. ओके. आणि हे जे एक्झिबिशन आहे ते असं किती एकर्समध्ये केलेलं आहे हे, पूर्ण. जे हे प्रदर्शन आहे हे 20 एकरामध्ये केलेलं आहे. 20 एकर. त्यामध्ये हा जो प्लॉट आहे पूर्ण हा हां. 10 एकरामध्ये आहे. अच्छा. आणि त्यानंतर जो खाली आहे कांदा प्लॉट आहे, कांदा बियाणे प्लॉट आहे हां आणि त्याच्या पलीकडे लसूण प्लॉट आहे. असे विविध प्लॉट बघण्यासाठी शेतकऱ्यांसाठी 6, 7, 8, 9, 10 अशा 5 दिवस हे प्रदर्शन ठेवलेलं आहे. 5 दिवस. आणि किती ते तारीख किती कधी चालू झाले आणि कधी एंड आहे. कालपासून चालू झालेलं आहे ते 10 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे. ओके सोमवारपर्यंत. ओके थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सरांनी आपल्याला अशी माहिती दिली आहे सगळे. आणि सर जे हे आहे ते ॲग्रिकल्चर कॉलेजमध्येच असतात आणि त्यांची पोस्ट जी आहे ती ॲज अ अधिकारी आहे. म्हणजे जे ते कॉलेज पण सांभाळता आणि जे कॉलेजमधले जे पोरं आहेत त्यांना नॉलेज देतं ॲग्रिकल्चरबाबत किंवा ॲग्रिकल्चर हाफ त्यांचे लेक्चर्स असतात 50% आणि 50% ते प्रॅक्टिकल देतात पोरांना. आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला सगळं जे उभं केलं आहे त्यांनी सगळं एक्झिबिशन हे सगळं जे त्यांचे व्हॉलेंटियर्स आहे ज्यांचे स्टुडंट्स आहे त्यांनी हे सगळं 3 ते 4 महिन्यात हे प्रॉपर असं त्यांनी ग्रो केलेलं आहे स्वतः. 90% अख्खं त्यांनी ग्रो केलं आहे स्वतः. हे असे एक दिवसाची पण अशी मेहनत नाही आहे किंवा आपण म्हणू शकतो नाही का लगेच ग्रो होऊन ते असे पेस्टिसाईड्स वगैरे लावून लगेच ग्रो केलेलं नाही आहे. हे सगळी नॅचरल फार्मिंग केलेली आहे त्यांनी आणि हे सगळं त्यांनी स्वतः ग्रो केलं आहे 4 महिन्यात. आणि हे सगळं सरांनी त्यांना गाईड वगैरे केलेलं आहे कसं काय त्या हिशोबाने त्यांनी हे सगळं एक्झिबिशन बसवलं आहे. आणि तुम्ही आत्ता सरांनी सांगितलेलं तेव्हा ऐकलंच की ते डेट्स कितीपर्यंत आहे. तर तुम्हाला इच्छा असेलच बघायचं आहे असंच आवड म्हणून तर तुम्ही इथं भेट देऊ शकता. फ्री आहे. त्यांच्या बाहेर एंट्रीला थोडंफार रजिस्ट्रेशन असतं नॉर्मल गुगल फॉर्म. फक्त नाव आणि सरनेम विचारता आणि पिनकोड कुठून आले तुम्ही बस तेवढंच. आणि मग तुम्ही एंट्री केलं की मग तुम्हाला हे सगळं असं मस्त सिनरी आणि एक्झिबिशन बघायला भेटेल. आणि ते जागोजागी त्यांचे वेगवेगळे विद्यार्थी जे माहिती देतात. सो असं होतं आपलं एक्झिबिशन. तर मित्रांनो असा होता आपला व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खूप आभारी आहे मी. खूप धन्यवाद आहे की तुम्ही आपले 1K केलेले. तर मित्रांनो भेटू पुढच्याच अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.